आज जर आपण बघायला गेलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर इतके गाणे आहेत की जगामध्ये जेवढे महापुरुष होऊन गेले, जेवढे नेते मंडळी होऊन गेले, त्या सर्वांचे गाणे एका बाजूला ठेवली आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गायलेली गाणी ठेवली तर बाबासाहेबांची गाणी केव्हाही जास्त पडतील। असे असताना डॉक्टर बाबासाहेबांची गाणी गायला लता मंगेशकर यांनी नकार का दिला? लता मंगेशकर यांना तर भारताची गान कोकिळा म्हटल्या जायचे, तरी देखील त्यांनी बाबासाहेबांची गाणी गायला नकार दिला। त्या काळात हे प्रकरण फार मोठ्या प्रमाणात गाजलं होतं, परंतु आज तागायत आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न पडतो की बाबासाहेबांनी या देशासाठी राज्यघटना लिहिली, स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी हिंदू कोडबिल दिले, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये बाबासाहेबांची प्रेरणा होती, ही आणि असे अनेक महत्त्वपूर्ण योगदान या देशाच्या जडणघडणीसाठी बाबासाहेबांनी दिले, तरी देखील लता मंगेशकर यांनी त्यांचे गाणी गायला नकार का दिला? असा विचार केला असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्यांच्या मनामध्ये असलेला ब्राह्मणी ॲटिट्यूड, आपण स्वतः ब्राह्मण आहोत आणि आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या माणसाची गाणी आपण का गायची, एका दलिताचे, एका अस्पृश्याचे गाणे आपण का गायचे, असा नीच विचार केल्यामुळेच कदाचित त्यांनी बाबासाहेबांवर गाणी गायला नकार दिला। परंतु आज आम्हाला गर्व आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर इतके गाणे आहेत की ते संपूर्ण गाणे ऐकता ऐकता आपले सारे आयुष्य जरी संपले तरी ते गाणे ऐकून पूर्ण होणार नाही। आणि बाबासाहेबांवर गाणे गाण्यासाठी नवनवीन गायक गायिका पुढे येत आहेत, ज्या लता मंगेशकरांना केव्हाही मागे टाकू शकतात। मनुवादी बुरसटलेल्या विचारसरणीमुळेच कदाचित त्यांनी बाबासाहेबांवर गाणी गाण्यास नकार दिला असावा।